हाय हॅलो नमस्कार सर्वांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मुलांच्या टिफिनसाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून दाखवणार आहे। आता बघा आपण आता काय पहिले आपण दुधी भोपळ्याचा पराठा बनवतोय। त्यासाठी दुधी भोपळा, वाटलेली हिरवी मिरची, लसूणची पेस्ट करून घेतली आपण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ। आता सगळं मिश्रण भिजवून आपण आता साईडला ठेवू आणि मस्त आता आपले पराठे लाटून घेऊ। जसं आपण पोळीला तेल तूप लावून करतो तर त्या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे। आता आपण हा पहिला पराठा बघितला, आता दुसरा पराठा आपण बीटरूटचा बघणार आहोत की मुलांना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि खूप पौष्टिक असणारा हा आपला दुसरी रेसिपी आहे बीटरूटचा पराठा। त्यासाठी आपण आता बीटरूट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, हिरव्या मिरचीचा जिरं टाकून ठेचा जो बनवलाय आपण तो टाकणार आहोत। आणि आता हे मिश्रण थोडं घट्ट मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं। आणि त्यात पण गव्हाचं पीठ, याचं पीठ आपलं बाजरीचं किंवा बेसन पीठ, तुम्हाला जे पीठ अवेलेबल असतील ते, किंवा नुसतं गव्हाचं पीठ घातलं ना तरी पण हा पराठा एकदम मस्त चवीनुसार छान बनतो। तेल तूप लावून आपण बटर असं सर्व करू शकतो। आणि याच्याबरोबर आपण सॉस किंवा मेयोनीज म्हणा किंवा लोणचं म्हणा, छान लागतो यासोबत आपण जर सर्व केला तर। आता आपण तिसरा पराठा बनवणार आहोत, चीज गार्लिक पराठा। त्यासाठी चीज क्यूब, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आपण घेतलेली। आता आपण पराठा लाटून घेऊ। त्याच्यावर लसूण आपण बारीक चिरलेला आहे तो, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार, आणि आता आपण चीज किसून घेऊ। त्याच्यावर चीज किसून घेतल्यावर आपण आहे ना त्रिकोणी आकारामध्ये याला मस्त लाटून घेऊ। आणि तेल तूप किंवा बटर यामध्ये तुम्ही तळू शकता, म्हणजे नाही का असं फ्राय करू शकताय, जसं तुम्हाला आवडेल तुमच्या चॉईसनुसार, किंवा तुम्हाला जशी ज्याची चव आवडते त्यानुसार तुम्ही बनवू शकता। हा सुद्धा मेयोनेज सॉस असाच जरी खाल्ला ना हा पराठा तरी खूप सुंदर अप्रतिम लागतो। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मुलांना टिफिन दिला तर मुलं पण एकदम खुश होतात। आता चौथा पराठा आपला आहे मेथीचा पराठा। त्यासाठी मेथी, हिरवी मिरची, लसूण, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकले आपण। लसूण, हिरवी मिरची, जिऱ्याचा ठेचा करून घेऊ आपण। आता तो ठेचा करून घेतला का आपण पिठामध्ये मेथी आणि पिठं सगळे मिक्स करून घेऊ। त्याच्यात लसूण मिरचीचा जो ठेचा आहे आपण तो टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आणि आता हे पीठ, तीळ पण घातले थोडे मी याच्यामध्ये। आता हे पीठ आपण आहे ना असं थोडं घट्टसर मळून घेऊ, जास्त पातळ पण नाही। आणि आता मी हळद पण टाकली बघा याच्यात थोडी। आता पीठ मळून झाल्यावर आपण आहे ना याला, जसं आपण पोळी बनवतोय ना चाळायची, तेल मध्ये पीठ वगैरे लावून त्या पद्धतीने बनवायची। याला पण तुम्हाला जसं वाटलं ना तेल तूप लावून तुम्ही हे करू शकता। याला लोणचं, हिरवी चटणी, किंवा तुम्हाला जसं मुलांना सॉस आवडत असेल तर सॉस वगैरे त्यासोबत देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब